एफ-डी-एस आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या जीवनावर आधारित तुकाराम हे शफी पठाण लिखित पुस्तकाचं नुकतंच प्रकाशन झालेलं आहे. तुकाराम मुंढे यांना शाळेमध्ये ज्यांनी शिक्षण दिलेलं आहे त्या नाईक मॅडम आपल्यासोबत आहेत. मॅडम, आज तुमच्या विद्यार्थ्यावरती पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे, त्यांच्या जीवनावरती पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे. काय भावना आहेत? ज्या दिवशी शौफिक सर आमच्या शाळेत आले, त्यांच्याबद्दलची माहिती विचारायला, त्यावेळेस आम्हाला खूप खूप आनंद झाला. कारण आमचं एक व्यक्तिमत्व शाळेतलं इतकं छान पुढे जातंय, याचा आम्हाला खूप खूप अभिमान आहे. खूप खूप त्यांनी त्याचं नाव सार्थक केलेलं आहे आणि आजही तो एकदम म्हणजे धडाकेबाज असे निर्णय घेत आहे आणि त्यानुसार समाजही त्यांना साथ देत आहे. आज एवढा तो समाजप्रिय झालेला आहे, त्याचं खूप ऐकून, पाहून त्याचा खूप आम्हाला अभिमान वाटतो, शाळेला अभिमान वाटतो. नक्कीच तो आणखी पुढे जाणार आहे. त्यासाठी आमच्यातर्फे, शिक्षकांतर्फे, सर्वांतर्फे खूप शुभेच्छा आहेत त्याला. नियमांना धरून चालणारे अधिकारी म्हणून तुकाराम मुंढे ओळखले जातात. धडक पद्धतीने जे आहे ते राज्यभरामध्ये कारवायांचं सत्र त्यांनी सुरू केलेलं आहे. शाळेमध्ये असताना त्यांचा स्वभाव कसा होता? शाळेमध्ये असताना तर तो आला त्यावेळेस एकदम शांत स्वभाव होता. हळू-हळू म्हणजे दुसऱ्या 10वी जाता 10वी नंतर त्याची थोडी-थोडी त्यांनी बरीच त्याची प्रगती केलेली आहे आणि ज्यावेळेस त्यांनी एम-पी-एस-सीच्या वगैरे परीक्षा दिल्या, त्यानंतर त्याला आत्मविश्वास मात्र त्याचा जागा झालेला आहे. पण 10वी पर्यंत मात्र तो एकदम सायलेंट होता. स्टडीड होता, अभ्यासू होता. कुठलाही विषयाचा अभ्यास सखोल पद्धतीने तो करत असे. मॅडम, एखादी शाळेमधली एखादी आठवण की तुमच्या आठवणीमध्ये तुकाराम मुंढेंची आहे अशी आठवण? आमची सगळी एकतर महिला मंडळ औरंगाबादची शाळा. सगळे आम्ही लेडीज आहोत तिथे. त्यामुळे शक्यतो मुलांना त्रास होऊ नये किंवा त्यांच्या ज्या काही घरच्या कौटुंबिक वगैरे अडचणी आहेत, त्या आम्ही समजून घेऊनच त्यांना हँडल करतो. आजही त्यांच्या घरी आई आणि शाळेत बाई या उक्तीनुसारच आम्ही त्यांच्याशी वागत असतो. त्याच्यामुळे अशी त्याला तर पनिशमेंट करायची कधीच वेळ नाही आली. तो एकदम सायलेंट होता आणि छान अभ्यास वगैरे करून यायचा. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल ही कंप्लेंट कुठलीच नसायची. मॅडम, भविष्यामध्ये आपल्या शाळेमधला एखादा विद्यार्थी पुढे अशा पद्धतीने आय-एस अधिकारी बनू शकतो, प्रशासनामध्ये वेगळी छाप सोडू शकतो, असं कधी वाटलेलं होतं शाळेमध्ये असताना? अजिबात नाही. कारण 10वी पर्यंत ती आमच्या पंखाखाली असतात. त्यानंतर त्यांची व्यक्तिमत्व, त्यांचे फ्रेंड्स हे कसे असतील हे आम्ही तर सांगू शकत नाही. कारण व्यक्तिमत्त्वाची घडण ही त्यांच्या रोजच्या अनुभवातूनच तयार होत असते, निर्माण होत असते. कारण त्यांचे अनुभव हे त्यांना बरंच काही शिकवून जातात आणि त्यामुळे मित्रांचं त्याचं किती सहकार्य त्याला मिळतं यावरही बरीच मदत त्याला मित्रांची आजही मिळालेली आम्हाला कळते बाहेरून. पण त्यांनी मात्र खूप स्वतःला डेव्हलप केलेलं आहे. एकदम पर्सनॅलिटी छान तयार केलेली आहे. त्यासाठीच आम्ही त्याला कायम आजही म्हणजे आम्हाला त्याचा अभिमान तर आहेच आहे आणि आणखीही पुढे जावं त्यांनी, अशी आमची सदिच्छा आहे त्याच्या पाठीशी. फक्त ते बदलीचे जे योग आहेत ना त्याचे, त्यात मात्र त्याच्या मुलांचं खूप नुकसान होत आहे. हा विचार तर केलाच पाहिजे आणि घरचं कुटुंब थोडं डिस्टर्ब होतं, दुसरं काही नाही. तो आज खूप जिद्दीने छान काम करणार आहे अजूनही. पण घरची पण शांतता थोडीशी हवी असते त्यात. धन्यवाद. मॅडम, जेव्हा आपला विद्यार्थी राज्यभरामध्ये अशा पद्धतीने छाप सोडतो आणि जो सेवेमध्ये असणाऱ्या अधिकाऱ्यावरती अशा पद्धतीनं पुस्तकाचं प्रकाशन होतं, तेव्हा एक शिक्षिका म्हणून काय भावना आहेत? आजचा हा जो प्रसंग अनुभवायला मिळाला, तो खरोखरच खूप, खूप, खूप मन हेलावून टाकणारा होता. इतका चाहता आज जो झालाय, म्हणजे अजून त्याची हाफ सेंचुरीच आहे. 50 वर्षाचाच आहे तो साधारण. पण खूप त्यांनी स्वतःची कामातूनच ओळख अशी या लोकांमध्ये निर्माण केलेली आहे. समाजातून असा प्रकारचा विश्वास त्यांनी निर्माण केलेला आहे. त्यामुळे त्याला कशाचीच भीती नाही. जी व्यक्ती निर्भीड असते, त्याला कशाचीच भीती नसते. त्यामुळे तो नक्कीच पुढे जाईल. मॅडम, जेव्हा अधिकारी बनले त्यानंतर त्यांची तुमची भेट झाली त्यावेळेसचा कसा प्रसंग होता? काय भावना होत्या? पहिला प्रसंग माजी विद्यार्थ्यांनी मेळावा घेतला होता. त्यामध्ये आमची सगळ्यांची त्याला जे शिकवणारे शिक्षक होते, त्या सगळ्यांना बोलावण्यात आलं होतं. त्यामध्ये तो तेव्हाच व्यक्त झाला होता, मी समाजासाठी काम करणार आहे आणि ते पण अगदी प्रामाणिकपणे काम करायची माझी इच्छा आहे. त्यामुळे मी कोणाच्याही कुठल्याही दबावाखाली जाणार नाही. हे त्यांनी तेव्हाच आम्हाला सांगितलेलं होतं.
त्यामुळे आम्ही सगळे शिक्षकही खुश झालो. मॅडम आता भविष्यामध्ये त्यांनी कारवाईचा सपाटा सुरू केलेला आहे. भविष्यामध्ये आणखी त्यांची अजूनही कारकीर्द बाकी आहे. त्यासाठी त्यांना काय शुभेच्छा द्याल? काही नाही, त्यांनी असंच राहावं. अत्यंत प्रामाणिकपणे काम करणाऱ्याला भीती कशाचीच नसते. रात्री शांतपणे झोप लागते. दिवसभराचं काम केल्यामुळे त्यांचा आवाक्याचा अंदाज आलेला असतो आणि त्यामुळे भीती कुठलीच नाही आहे त्यांना. तो खूप पुढे जाईल आणखी आमच्या आशीर्वादाने आणि सदिच्छा तर आमच्या त्याच्या पाठीशी आहेतच. आणि जेवढं समाजकार्य करेल तो, तेवढाच त्याला समाजाचा पाठिंबा मिळणार आहे आणि लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण होईल त्याच्याबद्दल आणि लोकही त्यांना छान साथ देतील. लोकांना चांगलंच हवं आहे ना, त्यासाठी प्रयत्नशील असतातच. आज दुखावलेल्या लोकांना, जनतेला जर त्यांनी साथ दिली तर जनता त्याच्याच सोबत असणार आहे. यातून अनेक विद्यार्थ्यांनी यांच्याकडून प्रेरणा घ्यावी आणि असाच समाज घडवावा. हे त्यांच्या दृष्टीने, भविष्याच्या दृष्टीने खूप खूप हितकारक असंच आहे हे. यासाठी प्रेरणा मिळण्यासाठी अशी प्रेरणादायी व्यक्तिमत्व पाहावीत, अनुभवावीत. त्यातूनच आपलं व्यक्तिमत्व घडतं हे लक्षात ठेवावं. सर, मी त्या शिशुविहार शाळेमध्ये मी 1990 ते 2019 पर्यंत मुख्याध्यापक म्हणून काम केलेलं आहे. तो 10वीला 1991च्या बॅचचा विद्यार्थी आहे आणि त्यावेळेस आम्ही मार्क्स वगैरे पण त्यांना, ते सरांना, आपले शफी सरांना दाखवलेले होते आम्ही त्यांना, की नक्कीच, आणि त्यांना कॉन्फिडन्स होताच. अर्थात ह्या होत्या ज्या ठिकाणी तुकाराम मुंडे यांनी शिक्षण घेतलेलं होतं त्यांच्या 10वीच्या हेडमास्टर नाईक मॅडम होत्या. त्यांनी सांगितलेलं आहे की आमचा विद्यार्थी अशा पद्धतीने प्रगती करतो याचा आम्हाला खूप आनंद आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधे, टॉप न्यूज मराठी, पुणे.